आज आशाचा 50वा वाढदिवस आहे. आपल्या आयुष्यामध्ये अनेक दिवस जात येत असतात, पण सदैव आनंदी कसं राहायचं ना, हे प्रत्येकाला पाहणं आवश्यक आहे. आणि माझं वैयक्तिक तर असं मत आहे की आपण सगळ्या मित्रमैत्रिणींच्या बरोबर हसत खेळत नाचत गात आनंदानं जीवन जगावं. आजचा कार्यक्रम तिच्या मुलीनं आणि मुलानं किंवा आणि काही मैत्रिणींनी काही जणांनी मिळून आयोजन केलं आहे, त्याचं जोरात टाळ्या वाजून आपण आधी अभिनंदन करूया. एक सरप्राईज मी तुला दिलेलंच आहे, परंतु आपल्या भारतीय संस्कृतीच्या पद्धतीमध्ये आपल्यावर जे संस्कार होतात ना, ते जन्मभर टिकून राहतात. आणि वैयक्तिक मी स्वतः सुद्धा असं पाहिलेलं आहे. या सगळ्यांच्या बरोबर आम्ही आत्मदर्शन शिबिराच्या निमित्तानं खूप हिंडलो फिरलो, निसर्गामध्ये भारतीय संस्कृतीचं ज्ञान घेतलं. वेगवेगळ्या पद्धतीनं भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र, त्याचबरोबर अनेक वाङ्मय जे असतं, संतांचं वाङ्मय असतं, त्यातले जे मुद्दे असतात ना, ते आपल्या आयुष्याला फार मदत करणारे असतात आणि ते कायम टिकणारे असतात. आणि वय हे शरीराला असतं, आपल्याला वय नाही, आपण अनादी अनंतकाल जगणारे आहोत. म्हणून एक करायचं, मला वाटतं ती तेच करते म्हणून ती कायम हसत मुखानं आता सुद्धा आनंदी राहते. आणि त्या सगळ्याच्या पाठीमागं तुम्ही सगळ्या मैत्रिणी आहात ना, ते त्यातलं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून सर्व मैत्रिणींना मी जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करतो. असं एकमेकाला आपण सतत उत्साही ठेवूया. आपण आपल्या मनानं नेहमी शांत असावं, सदैव आनंदी असावं आणि प्रचंड उत्साह असावा. उठल्यापासून झोपेपर्यंत आणि 100 वर्षापर्यंत उत्साह कधी मावळूच नये, तसं आपलं व्यक्तिमत्व आपण घडवलं पाहिजे. आणि त्याचं एक लक्षात घ्यायचं, आपण आपलं वय कधी मोजायचं. मी माझं वय आता 75च्या पुढे आहे, पण मी स्वतःला 16 वर्षाचा समजतो. का? कुणी सांगितलं मोठं व्हायला? लहान असलं ना की नाचता येतं, गाता येतं, लोळता येतं, उड्या मारता येतात, ओरडता येतं, हे का सोडायचं? म्हणून आपण आपल्या स्थितीमध्ये कायम सहज असावं. आणि ती स्थिती आशानं मेंटेन केली आहे आणि तिचा सहभाग आतापर्यंत मी बघितला आहे आमच्या आत्मदर्शन शिबिरामध्ये. पहाटे 5 वाजल्यापासून जवळजवळ शेवटचे 4 दिवस आम्ही जंगलामध्ये सगळे 50-100 जण जात असतो. पण पहाटे 5 ते रात्री 11, 11:30 वाजेपर्यंत वेगवेगळ्या प्रोसेस चालू असतात. आणि मग आपल्याला असं कळतं की आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे आणि तो आपण ठरवलं पाहिजे, आपण ते संकल्प केले पाहिजे, आपण नियोजन केलं पाहिजे. आणि 100 वर्ष प्रत्येक क्षण मोजत आपण उच्च शिखरावरती गेलं पाहिजे. आणि मागे वळून बघताना प्रत्येक क्षण अत्यंत आनंदाचा आहे असं आपल्याला पाहता आलं पाहिजे. कळणार पण नाही आपल्याला किती आपल्याला केव्हा 100 झाली सुद्धा. आणि आता या वयामध्ये आपण सगळेजण एकमेकाला चांगलं बरोबर धरून राहूया, एकमेकाला सपोर्ट करत राहूया. आणि आता ज्या मैत्रिणींनी इथे आल्यानंतर मनोगत व्यक्त केली ती खूप चांगली केली आणि ती हृदयस्थ होती. प्रेमानं आदरानं अगदी हृदयाशी धरून सगळेजण एकमेकाच्या डोळ्यातनं आसू पण येतात, ही आली पाहिजे. माझं तरी असं मत आहे, आपलं जीवन जर परिपूर्ण करायचं असेल ना, तर सतत आपल्या नेत्रामध्ये आसू पाहिजे. कारण ती आनंदाची पराकोटी आहे, प्रेमाचं एकदम उच्च शिखर आहे. आणि ते आपण कुणाच बरोबर जे एकच व्यक्ती नव्हे, जे जे आपल्याला भेटतील ना, त्या सगळ्यांच्याबद्दल अत्यंत आदर आणि प्रेमाचा जिव्हाळा सगळ्यांनी आपण राखला पाहिजे. आणि तो तुम्ही सगळ्यांनी राखला आहे हे बघून मला अतिशय आनंद झाला. आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये येण्याची सुद्धा मला संधी मिळाली. काही दिवसापूर्वीच त्यांनी मला सांगितलं होतं एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही या म्हणून, त्यावेळी मी कोल्हापुरात नव्हतो. पण आजच्या या कार्यक्रमाला मी मुद्दामून इतकं आवर्जून घरच्यांनी त्याच्या कन्येनं फोन केला, गुरुजी तुम्ही कुठल्या परिस्थिती यायलाच पाहिजे. मी म्हटलं मी येतो, नक्की येतो, पण तुझा या पाठीमागचा उद्देश काय आहे? मी म्हणाली आईला मला सरप्राईज द्यायचं आहे. तर तुम्ही चुकून काही आईला बोलवून गेलं बरं का? चांगलं आहे, असं सरप्राईज मुलींनी दिलं ना, तर ते आपल्या जीवनातला एक विशिष्ट क्षण असतो आणि तो एकमेकाचा वाढवायचा आहे. आपण सगळेजण मिळून आपलं जीवन अत्यंत आनंदानं वैयक्तिक स्तरावरती, कौटुंबिक स्तरावरती, त्याचबरोबर आपला उद्योगधंदा, सामाजिक कार्य, मित्रमैत्रिणी आणि वैयक्तिक स्वतःची स्थिती जी तुम्ही चांगली राखाल ना, तेवढं जग तुम्हाला स्वच्छ दिसेल. म्हणून साधना, तपश्चर्या ही आपल्या जीवनामध्ये सतत असली पाहिजे. आणि ती तू चांगल्या प्रकारे सगळ्यांना बरोबर घेऊन खूप छान करतेस. सगळ्या डेव्हलपमेंट अत्यंत आत्मविश्वासानं करतेस, हे बघून आम्हाला अतिशय आनंद होतो. म्हणून तुझं अभिनंदन करायला आम्ही दोघं मुद्दामून कोल्हापूरून आलोय. या निमित्तानं तुझा मुलगा मुलगी त्यांनी जे आयोजन केलं ते अत्यंत कौतुकास्पद होतं. आणि सगळ्या मैत्रिणींना आपण भेटून मला असं वाटलं की मैत्रिणी असाव्यात तर अशा असाव्यात.
पुन्हा सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन. तुला सर्व शुभेच्छा, शुभाशीर्वाद. हा ओम गुरुते एकदा एक मंत्र म्हणतो फक्त. तुझं तेज असंच वाढावं म्हणून गायत्री मंत्र म्हणतो. हा? ओम भूर्भुवः स्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. एक मृत्युंजय मंत्र म्हणतो. म्हणजे आपल्याला आपली देह नव्हे तर चैतन्य स्वरूप आत्मा आहे, जो सच्चिदानंद आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. एक शांती मंत्र म्हणतो की ज्यामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊया आणि आनंदानं एकमेकाचं रक्षण करूया, एकमेकाबरोबर आपण अभ्यास करूया, खेळूया, हिंडूया, नाचूया, गाऊया आणि एक सुंदर जीवन जगूया आणि सगळे आनंदी कसे राहतील ते बघूया. हा मंत्र सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी मिळून म्हटलं तरी चालेल. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. आपल्या जीवनामध्ये परमश्रेष्ठ पदाला वाटचाल करताना जो मंत्र आहे तो एकदा म्हणतो आणि मी थांबतो. ओम असतो मा सत्यमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार. सर्व शुभेच्छा, शुभाशीर्वाद. सर्वांचं कल्याण व्हावं अशी प्रार्थना करतो. ओम गुरुदेव. खूप छान वाटलं. सर्व शुभेच्छा. गुरुजींना म्हणत असते तुम्ही माझ्या वडिलांच्या सारखे आहात. मला तुम्हाला बघितलं की माझ्या पप्पांची आठवण येते. मग खरोखर खूप मला सुरुवातीपासून गुरुजींनी एवढी चांगली साथ दिली ना, गुरुजींच्यामुळेच मी आज एवढी आनंदी आणि खरोखर म्हणजे खरं सांगायचं तर माझ्या मुलं तर आहेतच. माझी नेहा आणि पार्श्व दोघं मला खूप पहिल्यापासून सांभाळले, त्यांच्यामुळे मी आज स्टँड आहे. आणि सगळ्यात दुसरं म्हणजे माझे गुरुजी. खरोखर गुरुजींनी मला खूप साथ दिले आणि खरोखर खूप धन्यवाद. तुम्ही सगळे इथं आलात. मला खरंच सरप्राईज होतं हे सगळं. आणि बहिणी माझी बहिणी म्हणजे माझं माहेर आहे. थँक्यू. सगळे आलात तर थँक्यू.